हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी डाळबट्टी। गहू, धणे आणि ओवा घालून थोडी शोप घालून आपल्याला जाड रव्यासारखं जाडसर दळून घ्यायचं आहे। त्यानंतर घमेलीमध्ये ते पीठ घेऊन त्याच्यामध्ये सोडा, हळद आणि तेल घालून असं थोडं मध्यम साईजमध्ये आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं छान मळून झाल्यानंतर पीठ हे सैलसर भिजवायचं नाही, थोडं कडकच भिजवायचं आहे। त्यानंतर त्याला तेलाचा गोळा लावायचा, तेलाचं बोट लावून हा गोळा व्यवस्थित असा आपल्याला मळून घ्यायचा आहे। असा कडक आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर दोन मोठे साईजचे गोळे एकत्र घेऊन असे आपल्याला आतमध्ये तेल भरायचं आहे आणि त्याला बंद करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला राऊंडमध्ये याचा मोठा लाडू वळून घ्यायचा आहे। त्यानंतर पेढ्याच्या आकारात याला व्यवस्थित दाब देऊन छान असे शेप तयार करून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला हा लाडू बनवायचा आहे त्याचा पिठाचा। आता हे सगळे तयार झालेले आहेत। आता हे इडली पात्रात जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यात हे 2-2, 3-3 गोळे आपल्याला असे वाफवून घ्यायचे आहे। एक 15 ते 20 मिनटं। 15 ते 20 मिनटानंतर हे बघा अशा प्रकारे गोळ्याला क्रॅक गेली म्हणजे समजायचं की ते आपलं शिजलेलं आहे। आता याला कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला हवे त्या शेपमध्ये, लहान मोठे तशा शेपमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे आणि याला डीप फ्राय करायचे आहे। तेलामध्ये छान असे खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तयार आहे आपली वरणबट्टी। तर आता ही बट्टी आपण वरणासोबत आणि वांग्याच्या भाजीसोबत खानदेशी लोक खूप खातात, आवडीने खातात। चला तर मग तुम्ही एखाद्या श्रावण सोमवारी करून बघा। लवकरच भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।